महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अनेक व्यक्तिमत्वे उदयाला आली, पण त्यांपैकी काही नावे अशी आहेत ज्यांनी केवळ सत्तास्थाने भूषवली नाहीत, तर लोकमानसावर एक अमिट छाप सोडली. विलासराव दगडूजीराव देशमुख हे असेच एक व्यक्तिमत्व. त्यांची जीवनकथा एका सर्वसामान्य माणसाच्या असामान्य प्रवासाची गाथा आहे. त्यांचा प्रवास म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर तो सामाजिक, शैक्षणिक आणि भावनिक संघर्षाचा एक चित्रपटच आहे. ही कथा सुरू होते महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका छोट्याशा बाभळगावमधून, जिथे 26 मे 1945 रोजी एका मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दगडूजीराव देशमुख हे एक श्रीमंत शेतकरी होते आणि गावात त्यांना मान होता. त्यांचे आजोबा व्यंकटराव देशमुख यांना जुन्या हैदराबाद संस्थानामध्ये देशमुखीचे अधिकार होते, ज्यामुळे महसूल गोळा करणे आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करणे ही जबाबदारी त्यांच्याकडे होती. जरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर हे अधिकार कमी झाले असले, तरी देशमुख कुटुंबाकडे एक पारंपरिक नेतृत्व गुण आणि लोकांमध्ये आदर मिळवण्याचा वारसा होता. दगडूजीराव हे स्वतः एक कट्टर काँग्रेसजन होते आणि याच राजकीय संस्कारामध्ये विलासरावांचे व्यक्तिमत्व घडले. हेच कारण आहे की त्यांनी पारंपरिक सामाजिक नेतृत्वाचा वारसा नव्या लोकशाहीवादी राजकारणामध्ये सहजपणे रुजवला. विलासरावांनी आपली 10वीपर्यंतची शाळा मराठवाड्यातील ग्रामीण भागात पूर्ण केली आणि पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आलेत. पुण्यात MES आबासाहेब गरवारे महाविद्यालयामधून त्यांनी BSc आणि BA या दोन्ही शाखांमध्ये पदवी घेतली. त्यानंतर पुण्यातीलच इंडियन लॉ सोसायटीच्या विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. त्यांचे शिक्षण केवळ औपचारिक नव्हते, तर या काळात त्यांनी दुष्काळग्रस्त लोकांना मदत करून सामाजिक कार्याची सुरुवात केली. हा अनुभव त्यांच्या भविष्यातील राजकारणाचा पाया ठरला. त्यांच्या महाविद्यालयातील जीवनातील एक महत्त्वाच्या क्षणामध्ये त्यांचे कायदे महाविद्यालयातील मित्र आणि भविष्यातील राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे दोन्ही मराठवाड्यातील नेते वेगवेगळ्या विचारसरणीचे असूनही त्यांच्यातील वैयक्तिक मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली, जे विलासरावांच्या मैत्रीपूर्ण आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाची साक्ष देते. भाग पहिला. एका कुशल राजकारण्याची सुरुवात. 1974 ते 1999 काळ. शिक्षण पूर्ण करून पुण्यात राहण्याचा पर्याय असतानाही विलासराव आपल्या गावी आले, बाभळगावी परतले आणि त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरुवात केला. पण त्यांच्या नशिबात वकिलीच नाही, तर लोकशाहीच्या सर्वात खालच्या स्तरापासून राजकारणाची सुरुवात करण्याची नोंद होती. 1974 ते बाभळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य झाले आणि त्यानंतर लगेचच सरपंचपदी त्यांची निवड झाली. त्यांनी 1974 ते 1980 या काळात गावचे सरपंच म्हणून काम पाहिले. हा काळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीची पायाभरणी करणारा होता, जेथे त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. गावच्या राजकारणात यशस्वी झाल्यानंतर त्यांची वाटचाल अधिक वेगाने सुरुवात झाली. ते जिल्हा परिषदेचे सदस्य आणि लातूर तालुका पंचायत समितीचे उपसभापतीही झाले. 1975 ते 1978 या काळात त्यांनी उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून संजय गांधींच्या पंचसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली, ज्यामुळे युवकांचे संघटन करण्याची त्यांची क्षमता सिद्ध झाली. स्थानिक पातळीवर मिळालेल्या या अनुभवामुळे त्यांची पुढील वाटचाल सोपी झाली. 1980 त्यांना पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1980 ते 1995 या काळात ते सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. यामध्ये गृह, महसूल, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, कृषी, उद्योग, परिवहन आणि पर्यटन यांसारख्या विभागांचा समावेश होता. या विविध खात्यांमधून त्यांनी एक कुशल प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांचे विरोधकही त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक करत. पण त्यांच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा आणि नाट्यमय क्षण 1995च्या विधानसभा निवडणुकीत आला. काँग्रेसचे यशस्वी मंत्री असूनही त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात लातूर मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामागे त्यांचे राजकीय वैरी आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा हात असल्याचा संशय अनेकांना होता. हा पराभव विलासरावांच्या राजकीय जीवनातील सर्वात कठीण काळ ठरला. 1996 त्यांनी काँग्रेसच्या विरोधात विधान परिषद निवडणूक लढवली, ज्यामुळे त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर विलासराव थांबले नाहीत. त्यांनी आपला वेळ आणि ऊर्जा मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट आणि मांजरा सहकारी साखर कारखाना या संस्थांवर केंद्रित केले. याच काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था उभारून एक वेगळीच ओळख निर्माण केली. हा काळ त्यांच्यासाठी राजकारणाबाहेर लोकांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याचा होता. 1999च्या निवडणुकीत
राज्याच्या राजकारणातील समीकरणे बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर काँग्रेसला महाराष्ट्रात एका अशा नेत्याची गरज होती जो शरद पवारांना राजकीय आव्हान देऊ शकेल. तेव्हा निलंबित असूनही विलासराव काँग्रेससाठी सर्वात योग्य निवड ठरले. त्यांच्या गावाकडच्या मातीशी असलेल्या मजबूत नात्यामुळे पक्षाने त्यांना पुन्हा तिकीट दिले. या संधीचे त्यांनी सोने केले. त्यांनी तब्बल 91,000 मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. हा विजय केवळ निवडणूक विजय नव्हता, तर तो त्यांच्या राजकीय पुनरुत्थानाचे प्रतीक होते. याच विजयामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. भाग दुसरा. मुख्यमंत्र्याची खुर्ची. 1999 ते 2008. 1999 विलासराव देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांचा हा कार्यकाळ 18 ऑक्टोबर 1999 ते 30 जानेवारी 2003 पर्यंत चालला. हा कार्यकाळ पक्षांतर्गत गटबाजीने वेढलेला होता. ही गटबाजी इतकी वाढली की अखेरीस त्यांना आपली खुर्ची सोडावी लागली आणि त्यांच्या जागी सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांच्या राजीनाम्याला त्यांच्याच मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीवरून निर्माण झालेल्या वादामुळे वेग आला होता असे म्हटले जाते. पण विलासराव कधीही माघार घेणाऱ्यांपैकी नव्हते. 2004च्या निवडणुकीनंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर परतले. हा क्षण त्यांच्या राजकीय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय होता. त्यांच्या परतीवर त्यांचे मित्र सुशीलकुमार शिंदे यांनी असे म्हटले, "मी गवतातील हिरव्या सापाची ओळख करण्यात अयशस्वी ठरलो," असे विधान करून त्यांच्यातील कटू असल्याचे नात्याचे संकेत दिले. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील वैयक्तिक मैत्री आणि महत्त्वाकांक्षा यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध समोर आले. आपला दुसरा कार्यकाळ 2004 ते 2008 विलासरावांनी महाराष्ट्रासाठी अनेक विकासात्मक आणि सामाजिक उपक्रमांना चालना दिली. त्यांनी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या, ज्यामुळे त्यांची प्रतिमा एक लोकप्रिय आणि दूरदृष्टीच्या प्रशासकाची म्हणून निर्माण झाली. हे उपक्रम त्यांच्या राजकीय सामाजिक महत्त्वाकांक्षेपेक्षा त्यांच्या लोककेंद्रीय नेतृत्वाचे प्रतीक होते. विलासरावांच्या दुसऱ्या कार्यकाळातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हा 2000 ते 2001 मध्ये सुरू झालेला एक अभिनव सामाजिक प्रयोग होता. केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता या अभियानातून त्यांनी ग्रामीण जनतेला स्वच्छतेसाठी प्रेरित केले. याचा परिणाम म्हणून ग्रामीण महाराष्ट्रात स्वच्छतेसाठी एक मोठी चळवळ उभी राहिली. याचप्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे महात्मा गांधीजींच्या ग्राम स्वराज्य कल्पनेवर आधारित होते. या योजनेमुळे गावातील वाद स्थानिक पातळीवर सामोपचाराने मिटवता येऊ लागले, ज्यामुळे पोलिसांवरील ताणही कमी झाला. राजकीय अस्थिरतेमुळे त्यांना पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, पण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी राबवलेल्या लोकप्रिय आणि समाजाभिमुख योजनांमुळे त्यांनी आपला लोकसंपर्क अधिकच वाढवला. त्यांनी केलेली विकासकामे, विशेषतः शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील, त्यांच्या राजकीय अस्तित्वाच्या पलीकडची होती. म्हणूनच त्यांच्या राजकीय जीवनात कितीही चढ उतार आले तरी त्यांचे सामाजिक कार्य आणि लोकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही, ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा सत्तेच्या शर्यतीत विलासरावांचा दुसरा कार्यकाळ एका भयानक घटनेमुळे संपुष्टात आला. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या घटनेनंतर जनतेचा प्रचंड रोष सरकारवर होता आणि विलासराव देशमुख यांच्यावर अकार्यक्षम प्रशासनाचे आरोप झाले. या घटनेनंतर ताज हॉटेलला भेट देताना त्यांनी आपला मुलगा रितेश देशमुख आणि चित्रपट दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांना सोबत नेले. या कृतीमुळे त्यांच्यावर टुरिझमचे आरोप झाले आणि जनतेच्या भावना दुखावल्या. या वादानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा लागला. हा राजीनामा त्यांच्या पहिल्या राजीनाम्यापेक्षा खूप वेगळा होता. यावेळी कारण पक्षांतर्गत गटबाजी नसून थेट जनमत आणि लोकांचा आक्रोश होता. हे त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात भावनिक आणि कठीण पर्व होते. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर काँग्रेसने त्यांचे पुनर्वसन केले. 2009 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि त्यानंतर त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. त्यांनी अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम, ग्रामीण विकास आणि विज्ञान व तंत्रज्ञान यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. हा राष्ट्रीय राजकारणातील प्रवेश त्यांच्यासाठी राज्याच्या वादळी राजकारणापासून दूर एक नवी सुरुवात होती. विलासरावांच्या कारकिर्दीला काही गंभीर वाद आणि आरोपांचे ग्रहणही लागले. राजकारणात असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले, ज्यामुळे त्यांची प्रतिमा एक शक्तिशाली पण वादग्रस्त नेता म्हणून उभी राहिली. आदर्श गृहनिर्माण घोटाळा. मुंबईतील आदर्श सोसायटी हा मुळात कारगिल युद्धातील शहिदांच्या विधवा आणि जवानांसाठी बांधलेला एक 31 मजली इमारत होती. पण या इमारतीतील अनेक सदनिका
राजकारणी, नोकरशहा आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नियमबाह्य पद्धतीने वाटप केल्याचा आरोप झाला. विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी असताना या प्रकल्पाला अनेक परवानग्या मिळाल्या, ज्यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप झाला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर ते या सोसायटीचे 2 सदनिकाचे बेनामी मालक असल्याचा आरोपही केला. व्हिस्लिंग वुड्स भूखंडवाद. मुंबई हायकोर्टाने विलासराव देशमुख यांना चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या व्हिस्लिंग वुड्स संस्थेसाठी भूखंड वाटप प्रकल्पात अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल दोषी ठरवले. या प्रकरणात 20 एकराचा भूखंड बाजारभावापेक्षा खूप कमी किमतीत संस्थेला दिल्याचा आरोप होता. कोर्टाने या प्रकरणाला बेकायदेशीर, मनमानी आणि कायद्याच्या अधिकाराशिवाय असे म्हटले. या आणि अशा अनेक आरोपांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला एक गुंतागुंतीचा आणि काहीसा नकारात्मक राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोप बाजूला सारून पाहिल्यास विलासराव देशमुख हे एक दिलखुलास आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्वभावामुळे राजकीय प्रतिस्पर्धीही त्यांचा आदर करत. त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात थोरले साहेब आणि त्यांच्या अनुयायांमध्ये अण्णा म्हणून ओळखले जात असे. हे संबंध केवळ राजकारणी म्हणून नव्हे, तर त्यांच्यातील थोरल्या भावासारख्या प्रेमळ व्यक्तिमत्वाला दिलेली उपाधी होती. त्यांना मोहम्मद रफींच्या गाण्याची आवड होती आणि ते स्वतः एक उत्कृष्ट गायक होते. व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटमध्येही त्यांना विशेष रस होता. ते नेहमी आपल्या फोनवर उपलब्ध असत आणि लोकांना उत्तर देत असत, ही त्यांची खासियत होती. आपल्या शेवटच्या वर्षात विलासरावांना यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासले. त्यांचे आरोग्य खालावत गेले आणि 14 ऑगस्ट 2012 रोजी चेन्नईच्या ग्लोबल रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्वीची एक हृदयद्रावक घटना घडली. त्यांना यकृत दान करण्यासाठी एका क्लिनिकली मृत व्यक्तीचे अवयव मिळणार होते, पण त्या व्यक्तीचा मृत्यू ऑपरेशनच्या आदल्या रात्री झाला. त्यांचा अकाली मृत्यू महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का होता, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर प्रेम आणि आदर किती होता हे सिद्ध झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बाभळगावातील तब्बल 8 ते 10 लोक जमले होते. राजकारणी नव्हे, तर कला, क्रीडा, शिक्षण, प्रशासन अशा सर्व क्षेत्रातील दिग्गजांनीही त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. देशमुख कुटुंबांचे मध्ये वैशाली देशमुख यांच्या पत्नी, त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख हे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. द्वितीय सुपुत्र रितेश देशमुख हे बॉलिवूडचे अभिनेता आहेत, तर कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख हे राजकारणी आणि आमदार आहेत. त्यांचे धाकटे बंधू दिलीपराव देशमुख राजकारणी असून महाराष्ट्रातील विधान परिषदेचे सदस्य आहेत. विलासराव देशमुख यांची जीवनकथा ही एक अशा नेत्याची आहे, जो गावाकडच्या मातीतून आला, राजकारणातील सर्वात मोठा पराभव पचवला आणि त्यानंतर विक्रमी विजय मिळवून सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला. त्यांच्या आयुष्यात अनेक वाद आणि चढउतार आले, पण त्यांचे लोकसंपर्क कौशल्य आणि सकारात्मक व्यक्तिमत्व कधीच कमी झाले नाही. त्यांची दूरदृष्टी, सामाजिक कार्यावरील निष्ठा आणि जनतेप्रमाणे असलेले प्रेम यामुळे ते नेहमी स्मरणात राहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराला जमलेली अलोट गर्दी हेच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि नेतृत्वाचे सर्वात मोठे प्रमाणपत्र आहे. अलविदा साहेब.